विद्यार्थिनींनो, आज आपण सोयाबीन या पिकावरील लीप स्पॉट हा डिसीज पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सोयाबीनवरचाच बॅक्टेरियल ब्लाइट हा डिसीज पाहिलेला आहे. लीप स्पॉट या डिसीजचे सिम्पटम्स आपण बघूयात. ज्याप्रमाणे फोटोग्राफ्समध्ये याचं इमेज आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे याचे सिम्पटम्स आपल्याला इथे सांगता येतील. ब्राउन स्पॉट्स appears on upper surface of the leaves and other plant part. आता या ठिकाणी आपल्याला ब्राउन स्पॉट दिसतात ऑन द अप्पर सरफेस ऑफ द लीव्ज म्हणजे पानाच्या वरच्या बाजूला, अँड अदर प्लांट पार्ट म्हणजे पानांव्यतिरिक्त इतर त्याच्या भागावर स्टेम असेल, शूट्स असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ब्राउन स्पॉट दिसत आहेत. त्याचा कंट्रोल मेजर इथं खाली दिलेला आहे. सीड ट्रीटमेंट विथ थायरम स्प्रे विथ थायरम अँड डायथेन M45. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट थायरमसोबत करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण सीड ट्रीटमेंट देतो ती नेहमी बिफोर सोईंग ऑफ द क्रॉप असते. त्याचबरोबर आपण थायरम आणि डायथेन M45 याची स्प्रेइंगसुद्धा ह्या लीप स्पॉट डिसीज सोयाबीनमधला जो आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढचं जे क्रॉप आहे ते आहे मँगो. त्यावरचा डिसीज आहे पावडरी मिल्ड्यू. हा मोस्ट कॉमन डिसीज आहे मँगोवरचा पावडरी मिल्ड्यू. या ठिकाणी याचे सिम्पटम्स दिलेले आहेत आणि शेजारी फोटोग्राफमध्ये पावडरी मिल्ड्यू कसा दिसतो हे सुद्धा दाखवलेलं आहे बघा. इट इज अ फंगल डिसीज. ग्रे व्हाईट पावडरी पॅचेस appears on the blossom and fruits. तो फंगल डिसीज आहे आणि यामध्ये ग्रे आणि व्हाईट पावडरी पॅचेस आपल्याला इथं आढळून येतात. काही ग्रे कलरचे, काही व्हाईट कलरमध्ये आपल्याला दिसतात. appears on कशावर दिसतात तर ब्लॉसम अँड फ्रूट्स फळांवरती आणि त्याचा जो मोहर आहे त्याच्यावरती आपल्याला दिसतात. अफेक्टेड पॅनिकल गेट ड्राय अँड टर्न ब्लॅक. तर यामध्ये जे काही अफेक्टेड पॅनिकल्स आहे तर ते काय होते, ड्राय होते आणि त्याच्यानंतर त्याचा कलर हा डार्क ब्लॅक आपल्याला दिसतो. यामध्ये या डिसीजच्या कंट्रोल मेजर इथे दिलेला आहे. अप्लिकेशन ऑफ वेटेबल सल्फर and spray benlate 0.1%. application of wettable sulfur. of wettable sulfur आणि स्प्रे बेनलेट 0.1%. तर अशा प्रकारे याचं छोटंसं कंट्रोल मेजर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पावडरी मिल्ड्यू हा मँगोवरील डिसीज असल्यामुळे इथे सांगितलेलं आहे की तो फंगल डिसीज आहे आणि जनरली मोस्ट केसेसमध्ये ज्यावेळेस फंगल डिसीज असतो त्यावेळेस आपण नेहमी त्याला सल्फर पावडरची ट्रीटमेंट देत असतो. याच्यानंतर पुढचा जो डिसीज आहे तो आहे गमॉसिस आणि क्रॉप आहे सिट्रस. तर गमॉसिस या डिसीजला मराठीमध्ये डिंक्या रोग असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी बघा तुम्हाला पिक्चरमध्ये अगदी क्लिअर तो डिसीज दिसतोय. त्याचं नेचर ऑफ डॅमेज बघूया. फंगल इन्फेक्शन स्टार्ट विथ फॉर्मिंग वॉटर सोक्ड लार्ज पॅचेस ऑन द स्टेम. आता हे फंगल इन्फेक्शन आहे. हे कसं स्टार्ट होते तर सुरुवातीला वॉटर सोक्ड पॅचेस आपल्याला त्या स्टेमवरती दिसत आहेत. अँड दीज पॅचेस सून टर्न ब्राऊन अँड ब्राऊन. या ठिकाणी बघा ब्राऊन झालेले आपल्याला दिसत आहे. अँड बार्क मे स्प्लिट
आणि बार कसं होते, स्प्लिट होते, 2 भागामध्ये त्याची विभागणी होते. थ्रू विच द गम्स लाईक लिक्विड ऊज एक्सक्लूड किंवा ऊज आऊट असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये सुरुवातीला वॉटर सोक्ड लार्ज पॅचेस आपल्याला दिसतात आणि काही याची इंटेन्सिटी वाढल्यानंतर काही कालावधीनंतर हे पॅचेस ब्राऊन कलरचे होतात आणि त्याच्यामध्ये भेगा पडतात. स्प्लिट आपल्याला म्हटलेलं आहे, बार्क मे बी स्प्लिट, आणि त्या भेगेमधून, त्या स्प्लिट्समधून गम म्हणजे चिकट असा द्रव तो बाहेर येतो, लिक्विड ऊज आऊट होते. ठीक आहे, अशा प्रकारे हा डिसीज आहे. त्याचा कंट्रोल मेजर काय आहे, द स्क्रॅपिंग ऑफ द इन्फेक्टेड पोर्शन. म्हणजे समजा जर गमॉसिस या डिसीजचा अटॅक झालेला असेल आणि अशा प्रकारचं आपल्याला इन्फेक्शन त्या ठिकाणी दिसत असेल, तर सुरुवातीला कंट्रोल करत असताना आपल्याला ते जे गम आहे ते स्क्रॅप करायचं आहे, काढून टाकायचं आहे, खरवडून काढायचं आहे थोडक्यामध्ये. अँड द इन्फेक्टेड पोर्शन अप्लाय द बोर्डॅक्स पेस्ट. आणि त्या पोर्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, बोर्डॅक्स पेस्ट लावायची ऑन द स्टेम अप टू 60 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम. म्हणजे त्याच्या खालच्यापासून, बुंध्यापासून तर वर 60 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला ही बोर्डॅक्स पेस्ट काय करायची आहे, अप्लाय करायची आहे. बऱ्याचशा सिट्रस क्रॉपमध्ये आपण ह्या डिसीजचा अटॅक होऊ नये म्हणून सुरुवातीलाच ही बोर्डॅक्स पेस्ट लावलेली असते. तर अशा प्रकारे हा डिसीज आहे गमॉसिस. त्यानंतर पुढचा जो डिसीज आहे तो सुद्धा सिट्रस क्रॉपमधला आहे, सिट्रस कँकर. सिट्रस कँकर, त्याचं नेचर ऑफ डॅमेज आपण बघूया. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज ऑफ सिट्रस. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज ऑफ सिट्रस. आता हा सिट्रस कँकर जो आहे तो बॅक्टेरियल डिसीज आहे. द लेजन अपियर्स फर्स्ट ॲज मायन्यूट वॉटर सोक्ड राऊंडिश स्पॉट विच टर्न ब्राऊन. आता सुरुवातीला काय होते तर लिंबामध्ये आपल्याला काही मायन्यूट वॉटर सोक्ड राऊंड कलरचे स्पॉट दिसतात आणि हळूहळू हे स्पॉट एकत्र येतात आणि त्याचं एक मोठं लेजन काय होते, तयार होते. ठीक आहे, राऊंडिश स्पॉट्स विच टर्न ब्राऊन ड्यू टू सर्व इन्फेक्शन ऑफ लीव्ज देअर मे बी द डिफोलिएशन. आणि समजा जर इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये झालेलं असेल तर पानांची गळती मोठ्या प्रमाणामध्ये होते, डिफोलिएशन मोठ्या प्रमाणात होते. द लेजन ऑन फ्रूट रिड्युसेस द मार्केट व्हॅल्यू ऑफ द फ्रूट्स. समजा अशा प्रकारचे फ्रूट्स आपल्याला बाजारामध्ये दिसत असतील तर आपण सुद्धा ते सहसा घेत नाही, त्याच्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती आपोआपच कमी येते. त्यामुळे या डिसीजला सुद्धा कंट्रोल करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर यामध्ये बघा कंट्रोल सांगितलेलं आहे. पिरियॉडिकली स्प्रे स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट, स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट और बोर्डॅक्स मिक्सचर. या ठिकाणी आपण स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आणि किंवा बोर्डॅक्स मिक्सचर याचं अप्लिकेशन करून हा डिसीज जो आहे सिट्रसवरचा तो कंट्रोल करू शकतो. तर या ठिकाणी आपलं जे पेस्ट आणि डिसीज आहे, जे जे मेजर क्रॉप आहे आणि त्या मेजर क्रॉपमधले जे मेन पेस्ट आणि मेन डिसीज आहे तो भाग इथे पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर सुरुवातीला आपण ओरली की किती आपण पेस्ट बघितलेली आहे, त्यातलं कुठलं महत्त्वाचं आहे ते एकदा बघून घेऊया आपण. सुरुवातीला आपण शुगरकेनमधील एकूण 5 पेस्ट बघितलेले होते. टॉप शूट बोरर, स्टेम बोरर, मिलीबग, वुली ॲफिड आणि व्हाईट ग्रब. तर यामध्ये बघा टॉप शूट बोरर डॅमेजिंग स्टेज लार्वा आहे, त्याच्यानंतर शुगरकेन स्टेम बोरर, त्याच्यानंतर मिलीबग्स, नंतर वुली ॲफिड्स आणि व्हाईट ग्रब, त्याला मराठीमध्ये आपण हुमणी असं म्हणतो आहे. त्याच्यानंतर आपण कॉटनमधले पेस्ट बघितलेले होते. कॉटनमध्ये हे जे पेस्ट आहे त्याला सकिंग पेस्ट म्हणतो आणि याचं अप्लिकेशन जे आहे हे फ्लॉवरिंग व्हायच्या
याचं अफेक्शन आहे हे फ्लॉवरिंगच्या आधी होत असते. तर त्याआधी जे काही आपण पेस्ट बघितलेले आहेत शुगरकेनमधले, त्यामध्ये शुगरकेन स्टेम बोरर हा महत्त्वाचा पेस्ट आहे. हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्याचं परत एकदा नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर आपण बघूयात. लार्वा बोर्स होल into the stem and feed on inner matter. The affected plant dries up. Control measure: remove the dry plant parts. Spray the crop with monocrotophos. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे इतके डिसीज महत्त्वाचे नाही. व्हाईट ग्रब आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण कॉटन या पिकाकडे येऊया. ॲफिड, जॅसिड, स्ट्रिप्स आणि व्हाईट फ्लाईज. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ॲफिड इथं दिसतात चित्रामध्ये, त्या जॅसिड्स पण दिसतात, ट्रिप्स पण दिसत आहेत. ठीक आहे. त्याचं नेचर ऑफ डॅमेज काय आहे तर पेस्ट ऑफ दीज ग्रुप सक द सॅप फ्रॉम लिव्ज अँड टेंडर पार्ट्स कॉझिंग देअर येलोईंग अँड कर्लिंग. आणि कंट्रोलमध्ये स्प्रे इन्सेक्टिसाइड्स बिलॉंगिंग टू ऑर्गॅनोफॉस्फरस ग्रुप दॅट इज क्लोरोपायरीफॉस. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कंट्रोल मेजर आपल्याला लिहायचं आहे त्यावेळेस फक्त क्लोरोपायरीफॉस असं जरी लक्षात ठेवलं तरी ते पुरेसं आहे. पण एखादा क्वेश्चन 1 मार्कासाठी येऊ शकतो. एनलिस्ट द नेम ऑफ पेस्ट विच इज अफेक्ट ऑन कॉटन क्रॉप किंवा एनलिस्ट द नेम ऑफ सकिंग पेस्ट असं जर म्हटलं तर मग आपल्याला ॲफिड, जॅसिड, स्ट्रिप्स आणि व्हाईट फ्लाईज हे सांगता येतील. ठीक आहे. नंतर आफ्टर फ्लॉवरिंग नंतर कुठले येतात तर स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म्स. दीज आर द मेजर पेस्ट ऑफ कॉटन. म्हणजे हे मेजर पेस्ट आहेत कॉटनमधले आणि या पेस्टमुळे कापूस या पिकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतो आहे, लॉस होतो, त्याचं प्रोडक्शन फार कमी मिळते. समजा जर ह्या किडींचा किंवा ह्या पेस्टचा त्या पिकांवरती अटॅक झाला असेल तर. हे तिन्ही जे पेस्ट आहे ह्याचंसुद्धा कंट्रोल मेजर नेचर ऑफ डॅमेज सेम आहे. लार्वा बोर्स होल ऑन बॉल्स अँड फीड ऑन इट. बॉल रॉटिंग टेक्स प्लेस दॅट रिझल्ट इन शेडिंग ऑफ द बॉल्स. लार्वा काय करतो तर त्या बॉल्समध्ये होल करतो, त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं मटेरियल आहे त्याच्यावरती फिडिंग करतो आणि त्यामुळे ते बॉल किंवा ते बोंड जे आहेत ते शेडिंग होतात म्हणजे ड्राय होतात. कंट्रोलमध्ये आपण स्प्रेइंग करायचं आहे इन्सेक्टिसाईड, त्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस आणि ॲसिफेट याचं आपण स्प्रेइंग करू शकतो. त्याच्यानंतर पॅडीमधला स्टेम बोरर आहे, नंतर सोयाबीनमधला स्टेम बोरर आहे. हा महत्त्वाचा पेस्ट आहे सोयाबीनमधला पॉड बोरर. नंतर हा सुद्धा मँगोमधला मँगो हॉपर हा पेस्ट महत्त्वाचा आहे. फ्रूट फ्लाय इतका महत्त्वाचा नाही आहे. सिट्रसमधला सिट्रस बटरफ्लाय. आणि आता आपण डिसीजमध्ये सुद्धा बघूया कोणकोणते तुम्ही जास्त त्याच्यावर त्याचा अभ्यास करायचा आहे, जास्त लक्ष द्यायचं आहे. ते एकूण 13-14 आपण पेस्ट बघितलेले आहेत आणि टोटल 15 आहे जे डिसीज आहे. त्याच्यामधला शुगरकेनमधला विप्स टेल किंवा त्याला विप्स मड म्हणतो आहे. रेड रॉट हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ग्रासी शूट हा सुद्धा महत्त्वाचा आहे. 3 डिसीज. नंतर पॅडीमधला ब्लास्ट आणि बॅक्टेरिया ब्लास्टिस महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यातलं एक विचारलं जाऊ शकते. कॉटनमधला विल्ट हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. नंतर मँगोमधला पावडरी मिल्ड्यू, सिट्रसमधला गमॉसिस आणि सिट्रस कँकर हे दोन्ही डिसीज महत्त्वाचे आहे. तर हे डिसीज तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित इमेजेससुद्धा आहे. त्या इमेज वारंवार बघून त्या इमेजेसपासून आपल्याला त्याचं सिम्पटम सांगता येते का, जर सांगता आलं आहे तर ते तुम्हाला लिहायला अगदी सोपं जाणार आहे. ठीक आहे. मला वाटतं यात कोणाला काही अडचण नसेल. त्यामध्ये शुगरकेनमधला बघा हा जो डिसीज आहे ग्रासी शूट, ह्याच्यामध्ये परत आपण जे काही महत्त्वाचे डिसीज आहेत ते 1-2 रिवाईज करते मी. ग्रासी शूटमध्ये द अफेक्टेड प्लॉट्स टू मे लॅटरल टिलस
arise with light green to dark green in color. Control measure, treat the sets with hot water at 50 degrees Celsius for 2 hours. ग्रासी शूट याला हॉट वॉटरची आपण ट्रीटमेंट देतो हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनलासुद्धा एखाद्या वेळेस हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हॉट वॉटर ट्रीटमेंट गिव्ज डॅश डॅश डिसीज ऑफ शुगर केन असं विचारलं जाऊ शकते. त्यावेळेस वाचताना हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्हाला. रेड रॉटमध्ये बघा हा फंगल डिसीज आहे. त्याच्यामध्ये रेड स्ट्रीप आपल्याला दिसतात आणि जर इन्फेक्शन जास्त झालं तर तो आतमधला भाग तो कुजतो, त्याला रॉटिंग असं म्हटलेलं आहे आपण. आणि त्याचबरोबर त्याची अल्कोहोलिक स्मेल येते, अल्कोहोलसारखी स्मेल आपल्याला येते. कंट्रोल, ट्रीट द सेट्स विथ फंगीसाईड लाईक ॲगेलॉल. नंतर स्मॉट डिसीज आहे, विपटेल. हा फंगल डिसीज आहे. विप लाईक स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याला ब्लॅक पावडर जो आहे तो अटॅच असतो किंवा ब्लॅक पावडर त्याच्यावरती असतो. त्याला समजा आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर इथं फंगीसाईड सांगितलेलं आहे, सिरॅसॉन. हेल्दी सेट प्लॅन्टिंगसाठी वापरायचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त समजा आपल्याला ते रिमूव्ह करायचं असेल तर एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्याला धरून नंतर ते कट करू आपण शकतो. कारण जर आपण हाताने जर केलं तर त्याच्यामध्ये जो काही ब्लॅक पावडर किंवा जो काही फंगस आहे तो आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे डिसीज आपण लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर आज आपला हा जो पार्ट आहे पेस्ट आणि डिसीजचा तो पूर्ण झालेला आहे. यात कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आज आपण थांबूया इथंच.